हा हो, नेमका काय कारण झालंय काय? काय नाही, आज मुक्ताईनगर तालुक्यातल्या लोहारखेड्याचा एक तरुण मुलगा जो होता त्याला अटॅक आला आणि तुला इथे श्रीरिदम मध्ये हलवण्यात आलं. तर श्रीरिदम मध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे अटॅक येऊन. आता कुटुंबाचा रोष आहे की डॉक्टर लोकांनी हलगर्जीपणा वगैरे केलेला म्हणून कुटुंब इथे आले. माझ्या मतदारसंघातले असल्यामुळे मी तिथे आलेलो आहे आणि आता पुढची ती कारवाई करण्यासंदर्भात तिथे बसले आहे, चर्चा करताय. तर दवाखान्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक्सपर्ट डॉक्टरच्या माध्यमातून प्रत्येक पेशंटवर तशी ट्रीटमेंट झाली पाहिजे अशी मागणी सगळ्या लोकांची आहे. आता तिथे एक्सपर्ट होते का, ते डीएम होते का, त्यांनी व्यवस्थित एंजिओग्राफी केली का, एंजिओप्लास्टी केली का, असे अनेक मुद्दे आता आपल्यासमोर येत आहेत. तर त्या मुद्द्याला घेऊन मी सीएस साहेबांना सांगितलं आहे. सीएसांना एक तक्रार आपण देतोय, पुरुषांनाही तक्रार देतोय. त्याप्रमाणे पुढची चौकशी होईल. चौकशी ते तथ्य होईल त्याप्रमाणे पुढे जाऊ. नेमका हलगर्जीपणा काय झालंय असं सांगण्यात येतं. आता आज ते मेडिकल क्षेत्राच्या संदर्भात नॉलेज आपल्याला कमी आहे. शेवटी तरुण वारलेला आहे, 45 वर्षाचा होता, त्याच्यावर घर अवलंबून आहे, 2 मुली आहे, असं कुटुंबाची व्यवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये कुटुंबाचा रोष त्यांच्यावर आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे की हलगर्जीपणा झालेला आहे. आता काय हलगर्जीपणा झाला आहे, मेडिकल क्षेत्रातले जे सीएस साहेबांना आम्ही तक्रार केली, सीएस साहेब बघतील, त्याची काय काय ट्रीटमेंट दिली, काय काय त्याला दिलं, या सगळ्यानुसार पुढची कारवाई होईल. तो डॉक्टरांसोबत तुमचं बोलणं झालेलं आहे, काय डॉक्टर बोलले काय? डॉक्टर संदर्भात बोलणं झालं माझं. डॉक्टरांनी 3:30 वाजता त्यांना मी एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टिक केली आहे. त्यांची मेन जी ऑर्डर होती त्याच्यामध्ये 95% ब्लॉक येतं, तर केल्यावर ते सक्सेस झाली. पण नंतर परत त्याला स्ट्रोक आला, त्याचं 25% हृदय चालू होतं. अशा पद्धतीने त्यांनी मला ओरली माहिती दिलेली आहे. नंतर स्ट्रोक आला आणि नंतर त्याचा अचानक मृत्यू झाला, अशा पद्धतीने माहिती दिली. पण तिथे मी जे बघितलं आहे तिथले डॉक्टर जे आहे ते कुठले काय याची पूर्ण माहिती मला काही मिळाली नाही. जे डॉक्टर माझ्यासमोर आले त्याच्याशी मी चर्चा केली, करण्याची गर्दी होता, लोकांचा संताप होता, रडपड होती. अशा याच्यामध्ये मला सगळी माहिती घेता नाही आली. पण मी सिव्हिल सर्जन साहेबांना सांगितलं तात्काळ की तुम्ही या संदर्भात दखल घ्या आणि काय काय टेक्निकली माहिती घेऊन खरंच हलगर्जीपणा झालाय का, ट्रीटमेंटमध्ये काही चूक झाली आहे का, हे बघून पुढचा निर्णय घेऊन आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ. दाखल करतात या संदर्भात करण्यासाठी सीएसचं पत्र लागतं. ते पत्राच्या संदर्भात आज ते फॅमिली चर्चा करेल आणि सीएस पण येत आहे, तेव्हा पुढची कारवाई त्याच्याबद्दल होईल. तुमची भूमिका काय राहील? माझी भूमिका आता तीच आहे ना की आता खऱ्या अर्थाने ते मेडिकल क्षेत्र आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी त्या पद्धतीने पेशंटला ट्रीट केलाय का, ट्रीट करणारा डॉक्टर हा त्या क्षेत्रातला फिजिशियन डीएम कार्डिओलॉजिस्ट होता का, या सगळ्या गोष्टी बघून पेशंटच्या संदर्भामध्ये तो हृदयविकाराच्या पेशंट असेल किंवा कोणता पेशंट असेल, हलगर्जीपणा न होता, व्यावसायिक दृष्टिकोनातून न करता सेवाभावी वृत्ती नाही, खऱ्या अर्थाने डॉक्टर लोकांनी या केल्या पाहिजे. एवढीच माझी त्या संदर्भामध्ये माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे आणि ते तसं झालंय का हे तपासण्याची आज गरज आहे. ओके थँक्यू.